नंदुरबारात तरुणाचा खून, बेसबॉल दांड्याने हल्ला, 5 जणांविरुद्ध गुन्हा। नंदुरबार शहरातील तळोदा रस्त्यावरील सिंधी कॉलनीजवळ असलेल्या हॉटेल मंदाकिनी येथे शनिवारी रात्री झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार सागर रमेश जाधव वय 25 राहणार रायसिंगपुरा नंदुरबार याच्यावर जुन्या वैमनस्यातून जमावाने प्राणघातक हल्ला केला। हल्लेखोरांनी बेसबॉल दांड्याने त्याच्या डोक्यावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला। जखमी अवस्थेत सागर जाधव स्वतः शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेला होता। त्यानंतर त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान शनिवारी रात्री सुमारे 1:30 वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी विकी राजपूत, कैलास पाडवी, बंटी वसंत चौधरी, DK ठाकरे आणि अन्य एक अशा 5 जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेचे कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेनंतर जिल्हा पोलीस दलाने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला। परिसरातील CCTV फुटेज ताब्यात घेण्यात आले। तसेच तळोदा रस्ता परिसर आणि रायसिंगपुरा भागात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आलाय। दरम्यान परिसरात शांतता राखण्यासाठी भाजपा नगरसेवक सतीश श्रावण मराठे यांनी रायसिंगपुरा भागात तळ ठोकलाय। तरुणाच्या खुनानंतर शहरात एकच खळबळ उडाली। क्राईम रिपोर्ट, तापी परिसर न्यूज, नंदुरबार।